जुन्या पेन्शन योजनेवरून आता मोठं राजकारण सुरू झालंय। सत्ताधारी आणि विरोधकांच्याकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि त्यामुळे आगामी काळात जुन्या पेन्शनचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे। जुन्या पेन्शनवरून शिंदे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलंय, त्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढत चाललाय। जुन्या पेन्शनवरून अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारला घेरण्याची आयतीच संधी विरोधकांना मिळाली आहे। जुन्या पेन्शनसाठी विरोधक आक्रमक झालेत। खरं तर मूलभूत जर बघितलं असेल तर शासनच या विषयावरती कन्फ्युजनमध्ये कुठेतरी दिसतोय। कसा हाताळायचा किंवा विषय हाताळत असताना याला न्याय द्यायचा की नाही द्यायचा हाच प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। आणि म्हणून मला असं वाटते की आज सर्व कामगार संघटनेने एकत्रित रीतीने येऊन काही करून घेऊन हा पेन्शन मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही हा निर्धार केलेला आहे। आणि मला असा आत्मविश्वास आहे की सरकारला या विषयावरती आपली भूमिका स्पष्ट करावीच लागणार आहे। या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे। आता जुन्या पेन्शन योजनेवरून राजकारण सुरू झालंय। सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात जुनी पेन्शन बंद करण्यात आल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे। 2005 मध्ये अनेक शिक्षक हे शिक्षक सेवक पदकावर होते, काही लोक टप्पा अनुदानावर होतं, तर त्यांचा वेगळा विचार करण्याच्या संदर्भात एक कमिटी नेमण्याचा अगोदरच घोषित झालेला आहे। तर हा प्रश्न हा कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे। कॅल्क्युलेशन काय एका मिनिटामध्ये होऊ शकत नाही। सरकार पॉझिटिव्ह आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही याबाबत सरकार ठाम आहे। सत्ताधाऱ्यांच्या या आरोपांवर अजित पवारांनी हा खुलासा केलाय। 2005 ला देश पातळीवर देशात आणि राज्यात ही योजना बंद करत असताना जे ॲग्रीमेंट झालं, जे कोणी लीडर लोक होते, कामगारांचं प्रतिनिधित्व करणारे मान्यवर होते, त्यांच्याशी चर्चा करून हा मार्ग निघाला अशी माझी माहिती आहे। जुन्या पेन्शनवर सरकारनं तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आलेली आहे। या कठीण जीवनामध्ये त्याच्या पाठीशी उभं राहणं सरकारची जबाबदारी आहे। ती टाळू शकत नाही आपण, की ज्याने आयुष्यभर या देशाची सेवा केलेली आहे, राज्याची सेवा केलेली आहे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे या मताचे अत्यंत आम्ही स्पष्टपणे आहोत। एकीकडे जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक झालेत, तर दुसरीकडे त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।